नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकणी दर्शन. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आता उठलोय सकाळी. आज थोडा लेटच उठलोय. आज संडे आहे, रविवार आहे म्हटल्यावर म्हणून थोडा लेट उठलो आणि कार्यक्रमावरून लेट आलो होतो. तर सकाळी आज लवकर जायचं होतं खाली मळ्यात माती लावण्यासाठी, म्हणजे भाजावळ करायची होती आज सकाळ सकाळी. पण जागरण म्हणजे झोप एवढी होती ना माझ्या डोळ्यावर की अक्षरशः सुधरतच नव्हतं, एकदम धंदरी आली होती. असं झाला होता. आणि आई सकाळी मला ओरडत, अरे उठ उठ उठ. तर काय मी काय उठलेलं नाही. तर ती एकटीच गेली तिकडे मळ्यात. आणि मी सकाळी आता मगाशी उठलो, अंघोळ केले, मस्त की फ्रेश झालो. आणि आता देवपूजा करतोय बघा. फुलं काढलेत. आता देवपूजा केल्याच्या नंतर खाली जायचं आहे. चांगला सकाळ सकाळी मस्त की ओरडा पडलाय. तुम्हाला पण असा आईचा ओरडा कधी पडलाय काय घरात? हे कमेंट करून नक्की सांगा मला. तर कधी आज म्हणजे आज खूप महिन्यांनी खरं तर ओरडा काढला मी. असो, जागरणीमुळे ते उठायला नाही झालं. तर आता देवपूजा करायची आणि मळ्यात जाऊया. आजचा रविवारचा हा व्हिडिओ, आजचा ब्लॉग चालू केलाय. आता आलोय खाली मळ्यात. सगळं काम आटपल्यावर आलोय मी खाली. हे ते ह्याची पण भाजावळ करणार आहेत लवकरच. ह्या सोंडा साफ करून ठेवला नाहीत आणि हे 2 भारे टाकून ठेवला नाहीत. सगळं काम आटपलेलं आहे आणि मी मळ्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने तणाव दिला आहे. ह्याच्या खाली गोखरी टाकून त्याच्यावरती कवल चेपलेलं आहे. कवल चेपून त्याच्यावरती पेंडा, त्याच्यावरती पातेरा आणि त्याच्यावरती माती म्हणजे हळूहळू जळत जाण्यासाठी असं हे संपूर्ण तयार केलेलं आहे. हा अर्धाच सोंडा, अर्धाच दळा केलेला आहे आम्ही, कारण जास्त शेती नाही आमची म्हणून थोडकाच आम्ही करतो तिथे. आणि आता ह्याला हे पेटवायचे, भाजावळ करायचे. भाजावळ केल्याशिवाय चांगली मशागत होत नाही त्याची. त्यामुळे भाजावळ ही करावीच लागते शेती करताना, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला भात आणून पेरायचं आहे आणि ते भात नंतर उगवणार आहे. अशा पद्धतीने त्याची रोपं आपण लावणार आहोत शेतीत. तर इथे ही भाजावळ ही आता पेटवूया. इथून हे पेटवलेलं ना, इथून पेटत जाणार असं सरत. विजलं वाटतं. माझीच बी आणले, मोजकेच आणलेले. लवकर पेटणं गरजेचं आहे. आमच्याकडे याला भाजावळ म्हणतात. तर तुमच्याकडे याला काय म्हणतात ते कमेंट करून सांगा, कारण प्रत्येक गावानुसार, प्रदेशानुसार म्हणजे वेगवेगळी नावं असतात त्यांना. भाजावळ वगैरे असे वेगवेगळ्या पद्धतीने म्हटलं जात असेल. तर तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा. याला याचा आगीचा आहे ना, लपका कसला मारतोय बघा. आधीच उन्हाचा गरम आहे आणि ह्याचा पण जबरदस्त चटका मारतोय इथून. इकडे गुरांनी, अरे मारला नाही. तो बैल त्यांचा नाही, पातेरी विस्कडत होता. आता सगळ्यांची बघा, ही पातेरी परवा नव्हती, आता हा पातेरी आणून टाकलेली आहे. कामं हळूहळू चालू होणार. मळ्यात तिकडे भाजावळ सुरुवात होणार, कारण शिमगोत्सव लवकर आला त्यामुळे घाई चालली आहे सगळी लोकांची. यावर्षी लवकर आहे. होळी लवकर आहे यावर्षी, फेब्रुवारीमध्येच आहे. मार्चमध्ये सहसा जास्त करून असते. सगळीकडे इकडे पण पेटवलेलं आहे, इकडून इकडे असं, कारण म्हणजे लवकर पेटत जायला पाहिजे पटापट म्हणून. इथे पण पातेरा आणून ठेवलेला आहे. ते बाजूचे भाजणार आहेत ना, यांची भाजावळ असेल त्यांचा हा पातेरा इथं आणून ठेवलेला आहे या ठिकाणी. धूर कसं झालाय बघा, धुरात जाऊया बघा. ते टी व्ही दाखवतात ना, जेव्हा स्वर्गातला सीन असतो, इंद्रदेव वगैरे असतात, तेव्हा असा त्यांच्या पायाखाली धूर असतो. असे ते लोक असतात, असा धूर जात असतो असा.
तिकडे तिकडे हे हळूहळू ही माती टाकलेली आहे ना, म्हणून हे हळूहळू जळतंय. आता जर माती टाकलेली नसती तर यावेळेला सगळं पुरं तिकडे जळत गेलं असतं पुढपर्यंत. मग जमीन पाहिजे तशी भाजली नसती. त्यामुळे माती टाकायला लागतं. माती ही गरजेची आहे, इम्पॉर्टंट आहे. आता ज्यांना माहीत नसेल असे खूप जण म्हणतील, कमेंट करतील की तुम्ही हे प्रदूषण करता, हे भाजावळ करता, हे प्रदूषण करता. परंतु असं काही नसतं. कारण काय, ह्याच्यामध्ये प्रदूषणात्मक असा घटक काहीच नसतो. हा फक्त पातेरा जाळला जातो. बाकी याच्यामध्ये दूषित घटक, त्याचबरोबर प्लॅस्टिक वगैरे ह्या गोष्टी आहेत ना, त्या प्रदूषण करतात हवेमध्ये त्या प्रदूषित होतात. आणि त्या जाळल्याच्या नंतर प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतं. परंतु हे जाळल्यानंतर एवढं प्रदूषण वगैरे काय होत नाही. कारण पातेरा हा आपला नैसर्गिक घटक, हे शेणी वगैरे जाळली जातात, त्याचा हा धूर असतो सगळा, हा वरती जो जातोय तो. त्यामुळे प्रदूषण कशाचं होतं, जो कारखान्यातून निघणारा वायू, त्याचबरोबर प्लॅस्टिक जाळल्याच्या नंतर ज्या गोष्टी हवेत पसरतात, त्याने प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होतं. परंतु ह्या जर असा जर हे असेल तर जास्त प्रमाणात प्रदूषण होत नाही, असा विषय आहे. ज्यांना हे माहीत नाहीत न सांगतो. आणि हे शेतीसाठी आवश्यक गोष्टी आहेत, त्या करणं गरजेचे असतात. कारण जर हे भाजावळ नाही केली तर आपली शेती रुजणार नाही, त्यामध्ये रोपं आपली तयार होणार नाहीत चांगल्या प्रकारे. तर म्हणून ही भाजावळ करायला लागते अशा पद्धतीने. बिना भाजावळ केलेला सोंडा बघा असा असतो. असा ह्याच्यामध्ये अनेक वनस्पती आहेत. ते बघा, ही अनेक झाडं आहेत, दिसत आहेत ना, ही हिरवळ, ही सगळं अनेक झाडं आहेत. आता ही झाडं जर तशीच राहिली आणि ह्याच्यातच नांगरणी करून ह्याच्यातच पेरणी केली तर जास्त जोर ह्या झाडांना चढणार. आणि खत पेरणी केल्याच्या नंतर ही झाडं मोठ्या प्रमाणात वाढणार. आणि आपण जे रोपं लावलेली, जे भात आपण पेरणार, ते काही जास्त येणार नाही. त्यामुळे ही झाडं हे जाळण्यासाठी, हे सगळं हा जो राब आहे, हे सगळे हे बुंदे, त्याचबरोबर ह्या गोष्टी, ही छोटी छोटी झाडं ही जाळण्यासाठी आणि चांगली त्याची जमीन भाजण्यासाठी, मशागत होण्यासाठी भाजावळ करणं गरजेचे असते. आणि जर भाजावळ केलेली असेल तरच रोपांना जोर चढतो. आणि जर बिना भाजावळीचं असेल ना, आपण ह्याच्यावरती डायरेक्ट हे केलेलं आहे, पेरलेली, तर त्याच्यावरती खत टाकल्याच्या नंतर ह्या झाडांना सुद्धा जोर चढणार नाही. ही झाडं आपल्या पेरलेल्या म्हणजे जो भात पेरणार त्याच्यापेक्षाही जास्त जोराने वाढणार आणि त्यांना ते खाऊन टाकणार पूर्णपणे, असा विषय होणार तो. निघायची वेळ झाली आहे. इथं मम्मी जरा थांबते. कारण का तर तिला इथे तुझी भाजावळपर्यंत थांबायला लागतं. आग इकडे तिकडे जाऊ नये, व्यवस्थित भाजलं काय बघण्यासाठी. तर आपण आता पावडं घेऊया आणि पुढे होऊया घरी रवाना होऊया. चला, अशा पद्धतीने ही भाजावळ केली जाते. जेवढी मला माहिती होती तेवढी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. जर अधिक कोणाला माहीत असेल तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. आणि सांगण्यामध्ये काय मागे पुढे झाले असेल किंवा चूक झाली असेल तर लहान समजून क्षमा करा. तर निघालो आता घरी. इथं पण यांची भाजावळीची तयारी चालू आहे, म्हणजे सगळ्यांचीच भाजावळीची तयारी आता चालू आहेत. आंबे वगैरे इकडे फवारणी वगैरे डबल. यावर्षी आहे ना, आंबे व्यवसायांचं खूप नुकसान झालं. म्हणजे थंडी एवढी जोरदार पडली ना, आलेला मोहर, आलेल्या कैऱ्या सगळ्या गळून पडल्या आणि खार पडल्याच्या नंतर वाट लागली. त्यांना पुन्हा फवारणी करावी लागली. खूप खर्च झाला अशा पद्धतीने आंबा व्यापाऱ्यांचा. आता त्यातून किती त्यांना इन्कम मिळतं, काय मिळतं, आता काय माहिती, देव जाणे. इकडे बघा, संपूर्ण हे कलम मोहरलेलं होतं, पूर्ण वाट लागली. आता पुन्हा त्याच्यावरती फवारणी केली त्या मालकांनी. डबल सगळा खर्च. औषधोपचारीचे फवारणीचा खर्च असतो ना, तो खूप मोठ्या प्रमाणावर असतो. बाकी काय नाही, कारण फवारणीसाठी जास्त औषधं जे वापरले जातात, जे केमिकल वगैरे, ते महाग असतात. हे बघा, छोट्या छोट्या कैऱ्या धरल्या आहेत आता इथं. आमच्याकडे लेट धरतात, परंतु काही साईडला अजून कैऱ्या तयार पण झाल्या तिकडे. आणि आमच्याकडे खाली कसं सूर्यप्रकाश लेट येतो थोडा. आम्ही खाली खाडी साईडला पडतो, त्यामुळे सूर्यप्रकाश थोडा लेट येतो. म्हणजे सड्या साईडला आहे वरती, त्यांच्याकडे सूर्यप्रकाश लवकर येतो, लवकर आंबे फळं वगैरे तयार होतात, काजू वगैरे सगळ्या. बघा, आताच्या छोट्या ह्यात कधी मोठे होणार तेव्हा. हा बघा मोहर, बघा असा हा संपूर्ण काला पडून गेला मोहर. त्याच्यावरती आता कैरी धरणं कठीण. कसा काला पडलाय बघा, हे बघा संपूर्ण काला पडून गेलाय. तो ह्याच्यावरती कैरी आता धरणं कठीण आहे थोडं.
इतर ठिकाणी काजूच्या भाजी खाल्ली सुद्धा आणि आमच्याकडे अजून मोहरच येतोय. सगळा लेट असतो आमच्याकडे. लेट पण थेट असतं, पण लेट येतं थोडं. इतर ठिकाणी काजूची भाजी खाल्ली खूप जणांनी, तर मी पण खाल्ली. पण वेंगुर्ला काजू असतात त्या लवकर लागतात, त्यामुळे मी पण परवा भाजी खाल्ली. आईने दिली होती ती. तर आपण जेव्हा आपल्या सर्व्यामध्ये जाऊन काढून आणू, भरपूर असे असतील, जेव्हा भाजी जेव्हा करू त्यावर व्हिडिओ नक्कीच बनवू, टाकेन चॅनलवरती. कारण जास्त प्रमाणात अजून लागले नाही. माझ्या आजीने दिला होता बाजूच्या, तिने म्हणजे काकाच्या आईने, तर ती मी काजूची भाजी खाल्ली. आणि आपण जेव्हा आपल्या सर्व्यामध्ये जाऊ, वरती लागल्यात काजू पण जायला टाईम नाही, असं झाला विषय. आणि इकडे बघा मोहर फक्त धरलाय. ह्या आपल्या गावठी आहेत काजू, ह्या लेट धरणार आहेत. आणि ज्या वेंगुर्ला काजू असतात, ज्या आणलेल्या असतात त्या छोट्या असतात तेव्हापासूनच लागायला सुरुवात करतात आणि त्या दरवर्षी लागतात. आणि त्याचा कालावधी हा कमी असतो, परंतु ह्याचा कालावधी अजीवन असतो. म्हणजे खूप वर्षे हे जे झाड आपलं हे गावठी काजूचं आहे ना, ते खूप वर्षे टिकतं. परंतु लेट उत्पादन देतं खूप सारं, परंतु लेट. सगळा मार्केटचा भाव दर उतरल्याच्या नंतर असा तो विषय असतो. असो, चला आता घरी जायचं आहे आपल्याला. तर तुम्हाला डबल फवारणी करायला लागते आंब्यावरती. आता हे बघा फवारणी करतात ते काका. कुणाचा होता कल्याप्पा अडवाण्यावरती गेला, सांगायचं ना फेरायला गेलेला असता. हा आज मी घरीच होतो, पण लेट आलो होतो, जागरण झोपलो होतो जरा. दाखव काढल्यावरती येताना. हा नीट जरा अजून पण हे ओपन कर. खेकडे आणलेत कल्याप्पाने. गेलो खेकडे आणला नाही. आपण कधी जाऊया? कधी जाऊया? हे बघा कसे आहेत. मला खूप जण सांगत असतात खेकड्या घेऊन ये, पण मीच साऱ्या नसतो, मीच घरात नसतो, त्यामुळे खाजनात जायला मिळत नाही. कल्याप्पा घेऊन आलाय खेकड्या मस्त की खाताना. आता शिजवणार, गरमागरम करून खाणार मस्त.